नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 15 मार्चचा भाग तुम्ही बघत आहात. आजचा भाग जरा इंटरेस्टिंग वाटला मला. आज बघा, सुरुवातीला रम्याचा कॉन्फिडन्स जरा वाढतच चाललाय. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणायला हरकत नाहीये. रम्या स्वतःच्याच मनाशी विचार करतीये. रम्या फक्त फोटो चिटकावून काहीही होणार नाहीये. आधी नंदिनीला पार्थच्या मनातून कायमचं उतरवा. काव्या तर जिद्दीने घटस्फोट घेतल्याशिवाय राहणार नाहीये. पण या नंदिनीचं काय? या नंदिनीचा आणि जीवाचा घटस्फोट होता कामा नये. असं जर झालं, एकमेकांना सगळ्यांनी घटस्फोट दिला तर माझं किती नुकसान होईल. ते नंदिनी आणि पार्थ एकत्र येऊ शकतील ना. काहीही झालं तरी असं मी होऊ देणार नाहीये. आता रम्या असा विचार करून त्या पार्थशी बोलायला आली आहे. ऍक्च्युली त्या पार्थच्या रूममध्येच उभी राहून ती असा विचार करत असते बरं का. मग आता रम्या त्या पार्थला म्हणते, अरे वा पार्थ, तू खूप दिवसानंतर कामाला लागलास ना. वा वा, खूपच. पार्थ म्हणतो, हो, माझे बरेच कामं पेंडिंग आहेत. त्यात आज संध्याकाळी मला नंदिनी असं तो पुढे बोलणार तेव्हा शांत बसतो तो. मग लगेच रम्या म्हणते, हो हो, मला माहिती आहे तुला आज मोहितेंच्या घरी जायचंय ना. पण अरे पार्थ, अरे तुझ्या हातामध्ये नंदिनी सोबत झालेल्या एंगेजमेंटची रिंग आहे. आता ती त्या अंगठीकडे बघते आणि त्याला उगाच मागच्या आठवणी काढून देते. रम्याला काही उद्योगधंदा नाहीये का? आता त्या पार्थला सगळ्या आठवणी जाग्या होतात असं त्यांनी एक व्हिज्युअलाइज केलंय. काय होतं ना प्रेक्षकांनो, अर्धे एपिसोड हे अक्षरशः फ्लॅशबॅकमध्येच दाखवतात, त्यामुळे खूप वेळ जातो. पण असो, रम्या आता या पार्थला टोमणा मारत म्हणते, आठवण जपून ठेवली आहेस वाटतं पार्थ तू. जे झालंय ते स्वीकारणं तुला अवघड आहे ना. पण त्या नंदिनीकडे बघ, तिने सगळं स्वीकारलंय आणि तिने सगळ्यांसमोर सांगितलं सुद्धा की मी हे लग्न मोडणार नाहीये. म्हणजे जीवासोबत झालेलं लग्न रे. आठवतंय ना तुला? झालेल्या गोष्टी पार्थला सगळ्या आठवतात बरं का. पण तो रम्याला ते सगळं आठवून सुद्धा म्हणतो की ठीक आहे ना, त्यांना जे हवंय ते त्या करूच शकतात. असं म्हणून तो आता तिथून निघून जात असतो. म्हणजे नंदिनीने जीवासोबतचं लग्न स्वीकारलंय, यामुळे पार्थला जेलसी वाटायला पाहिजे असं काहीतरी रम्या त्याच्या मनात भरून द्यायचा प्रयत्न करतेय. पण ठीक आहे, पार्थ समजूतदार असल्यामुळे त्याने त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. पण तरी सुद्धा रम्या पुन्हा कशी म्हणते त्याला बघा ना, अरे पार्थ असं काय करतोयस? तिला जे हवं ते तिने केलं ना. तुझ्या लहान भावाशी लग्न केलं तिने. आता पुन्हा त्या पार्थला ते लग्न बिग्न आठवतं बरं का. रम्या पुन्हा म्हणते कशी पुढे, मला तर बाई नवलच वाटतं या पोरीचं. या लग्नामुळे या घरात सगळ्यांना किती त्रास होतोय. काव्या सगळ्यांशी हडतूड करून वागते. बिचारा जीवा सगळ्यांमध्ये असून सुद्धा नसतोय रे. प्रत्येकाची काय अवस्था झाली आहे. इथे तू तू किती मेंटली डिस्टर्ब आहेस रे पार्थ. पण ती नंदिनी बघ ना, असं वागतेय जसं काही झालंच नाहीये. किती कॅज्युअली वागते ती. घरात ती किती कॅज्युअली वावरती. अरे दिवा लावायला सांगितला देवासमोर तर दिवा सुद्धा लावला. अरे इतकंच काय, तुझ्या आणि त्या काव्याच्या पाया पडायला सांगितलं ते सुद्धा करून मोकळी झाली ही पोरगी. अरे ही माणूस आहे का कोण आहे? हिला काहीच कसा फरक पडत नाही. अगदी बर्फासारखी थंड आहे रे. आता पार्थ तिथून निघून जात असतो. पण पुन्हा रम्या म्हणते, ऐक ना रे पार्थ, अरे मला माहिती आहे तुला त्रास होतोय, पण त्या नंदिनीसाठी त्रास करून काय उपयोग आहे? शी डझंट केअर अबाउट यू. तिला काळजीच नाही रे तुझी. बघ ना रे पार्थ, की तिने किती सहज तुझ्या लहान भावाशी लग्न केलं रे. हेच करायचं होतं तर तिने तुझ्याशी लग्नाचं नाटक का केलं? म्हणे त्या दीपकने किडनॅप केलं होतं म्हणे. काय माहीत खरंच किडनॅप केलं होतं का हीच बया त्याचा हात धरून पळून गेली होती. ती न संस्कारी असल्याचं फक्त नाटक करते रे पार्थ. ॲक्च्युली एक चीप आणि कॅरेक्टरलेस मुलगी आहे ती. आता मात्र पार्थ संतापून म्हणतो, शट अप रम्या, जस्ट शट अप. तुला तिथे काय झालं हे काहीच माहिती नाहीये. लग्नात तू होतीस का? नाही ना. त्यामुळे अजिबात नंदिनीबद्दल वाईट साईट शब्द बोलायचे नाहीत, कळलं का रम्या? त्या खूप. आता असं बोलून तो स्वतःला थांबवतो, पण काही न बोलता आता निघून जातो तिथून. त्याला असं वाटतं या मूर्ख मुलीशी बोलून काय उपयोग. असो, आपण या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. रम्या आता मनातल्या मनात विचार करते, आत्ता तू माझ्याबद्दल चिडलायस पार्थ, पण हळूहळू तुला नंदिनीबद्दल खूप राग निर्माण होणार आहे. पुढे जाऊन तू नंदिनीला नाही रे, मलाच निवडशील तुझ्या आयुष्यामध्ये. हा हिचा ओव्हर कॉन्फिडन्स बोलतोय. असं काही होणार नाही प्रेक्षकांनो. पण बघा, आता इकडे या बहिणी बहिणीचा संवाद दाखवलाय. आरुषी खूप खुश असते तिच्या बहिणी आल्यात म्हणून. ती म्हणत असते, ए ताई, मी खूप विश करत होते ग नेहमी की मला एकटीची रूम मिळावी. म्हणजे असं विश करत होते मी. पण काय ना, आता खूप एकटं वाटतं ग तुम्ही दोघी नाहीये तर. पण तुमच्या बेडरूम कशा आहेत?
आता ही नंदिनी एकदम अशी कसं तरी होतं तिला असं विचारल्यावर. पण काव्याही चिडून म्हणते, "तुला काय करायचंय? गप्प बस आरुषी." आरुषी म्हणते, "ए ताई काय हिचं? बघ ना कशी बोलते माझ्याशी." मग आता नंदिनी म्हणते, "अगं तू तिच्याशी नको बोलूस, ती डिस्टर्ब आहे ना. आपण दोघी गप्पा मारूया. बोल बरं." मग आता ही आरुषी म्हणते, "ताई तो जीवा कसा आहे गं? नाही म्हणजे तुमचं काही बॉन्डिंग झालं का गं?" "अगं ताई आत्तापर्यंत मी पार जिजूशीच गप्पा मारल्या ना. मला जीवा तसा चांगला वाटतो. पण त्याने लग्नात जे काही केलं ना त्यासाठी त्याला खरंच हॅट्स ऑफ हं. आता या काव्याचा नुसता जीव संतापून जातो आरुषी जेव्हा जीवाबद्दल बोलते तेव्हा. नंदिनी त्यावर तिला सुरेख उत्तर देते आणि म्हणते, "अगं खरंच माझा ना म्हणजे त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोनच बदलला गं. ते खूप चांगले आहेत. त्यांनी लग्नामध्ये जे काही केलं ना त्यामुळे त्यांच्यासाठी माझा रिस्पेक्ट खूप वाढलाय. लग्नाच्या आधी मी कधी बोलले नव्हते गं त्यांच्याशी. लग्नात त्यांनी जे काही केलंय ना त्यामुळे खरंच खूप रिस्पेक्ट वाढलाय गं त्यांच्याबद्दलचा म्हणजे आदर." मग नंदिनी पुढे म्हणते, "अगं आरू कसं आहे ना, कुठल्याही नात्याची सुरुवात ही रिस्पेक्टनेच होत असते." आरुषी म्हणते, "चला छानच. तुझं टेन्शन नाहीये गं ताई मला, पण टेन्शन दुसऱ्याचंच आहे. आता हे बाजूचे आपले कसे जमवून घेणार, कसे नाही कोणास ठाऊक." आता आरुषी काव्याकडे बघून बघून बोलत असते. काव्या तिथे समोरच बसली आहे खुर्चीवर. आता मात्र काव्या संतापते आरुषीवर आणि म्हणते, "जस्ट शट अप आरुषी. अगं तुझं वय काय? तू बोलते काय? भान ठेवते का जरा? काय बोलते? कशाबद्दल बोलते? ज्या गोष्टीची आपल्याला अक्कलच नाहीये त्या गोष्टीबद्दल उगाचच बोलत सुटायचं का? देवाने तोंड दिलं म्हणून? समोरच्याची अवस्था तर बघायची ना गं आधी." आरुषी आता नंदिनीकडे बघते अशी, अरे बापरे ही खूपच चिडली आहे. पण आता ही काव्या एवढ्या जोरात ओरडते की आरुषीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आता काव्या तिला म्हणते, "आरुषी तुला जर माहिती नसेल ना समोरच्याची अवस्था काय आहे तर अशी चेष्टा करायची नाही." मग आरुषी रडतच म्हणते, "अगं ताई मी मस्करी करत होते गं." आता काव्या म्हणते, "मस्करी कसली मस्करी? लग्न म्हणजे काय मस्करीचा विषय वाटला तुला? लक्षात ठेव. तू करतेस का गं लग्न? करतेस? कर ना लग्न. भोगतेस का जे मी भोगतेस का आरुषी? जे मी भोगते ते बघ ना भोगून, मजा येईल तुलाही." आता असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, "अगं असं काय करतेस काव्या? अगं शांत हो ना. तू काय बोलतेस हे मला कळतं रे बेटा. पण आरुषी बोलता बोलता बोलून गेली आहे. लहान आहे आपली आरुषी." त्यावर काव्या चिडूनच म्हणते, "अगं ताई लहान तर आपण सगळेच असतो गं. मग अचानकच आपलं नशीब आपल्याला मोठं करतं. आपलं इनोसन्स मारून टाकतं आणि आपल्या हातामध्ये नको ते थोपवलं जातं. नको ते आपल्याला दिलं जातं. आता ह्यालाच म्हणतात लग्न. करायचं का गं तुला आरुषी लग्न? करायचं?" त्यावर आरुषी म्हणते, "लग्न झाल्यावर माणसं अशी बदलत असतील ना तर मलाही लग्न कधीच करायचं नाहीये." आता आरुषी असं बोलते आणि तिथून निघून जात असते. पण तरी नंदिनी तिला थांबवायचा प्रयत्न करते. पण ती काही बिचारी थांबत नाही. म्हणजे आता काव्याने वड्याचं तेल वांग्यावर काढलं असं म्हणायला हरकत नाहीये. बिचारी आरुषी बोलायला गेली एक झालं तिसरंच तमाशा. पण बघा प्रेक्षकांनो, आज ना मालिकेतले संवादच खूप सुरेख दाखवलेत त्यांनी. आता हे पार्थ आणि जीवा दोघेही इकडे सासूरवाडीला यायला निघालेत. तर त्या मानिनीताईंनी काही तयारी केलेली असते मिठाईची वगैरे. आता त्यांचे मिस्टर आलेत तिथे. मानिनीताईंनी मिठाईचे बॉक्स मागवलेले असतात. तर त्यांचे मिस्टर येतात तिथे आणि म्हणतात, "अगं मानिनी एवढ्या साऱ्या मिठाया?" त्यावर मानिनीताई म्हणतात, "अहो म्हणजे काय, आपले पोरं चालले आहेत मोहित्यांच्या घरी. देशमुखाकडनं काही गोडधोड जायला नको का?" त्यावर हे म्हणतात, "मला दे ना एक मिठाई." मग मानिनीताई म्हणतात, अजिबात नाही हां. आपल्याला शुगर डिटेक्ट झाली आहे. त्यामुळे मिठाईचं नाव काढायचं नाही." आता ते बिचारे तोंड बारीक करून घेतात. मानिनीताई त्यांना बघून म्हणतात, "बरं उद्या गोडाचा शिरा करून देईल तुम्हाला थोडासा." मग ते हसून म्हणतात, "ये होईना बात." तेवढ्यात तिथे पार्थ आलाय आणि आता मानिनीताई त्याला सांगतात, "अरे बेटा पार्थ, हे बघ मी मिठाया मागवल्यात, मोहित्यांच्या घरी चाललायस. धनंजय भाऊजींच्या हातात दे हं हे मिठाईचे बॉक्स. सांग देशमुखांच्या घरून आणलेत." आता एवढं सांगायची काय गरज आहे? असो. पार्थचे वडील सल्ला देतात, "अरे पोरांनो मस्त तिथे जा, गप्पा मारा, जेवण करा, असं छान आनंदमयी वातावरण ठेवा." आता बिचारे यांच्याकडनं सांगायचा प्रयत्न करतात. तेवढ्यात जीवा येतो तिथे. मानिनी ते म्हणतात, "आला बाई जीवा. ए जीवा अरे ही मिठाई घे आणि लवकर निघा बाबा उशीर होईल आता." मग आता पार्थ म्हणतो, "मला नाही जायचं याच्याबरोबर." सॉरी जीवा म्हणतो, "मला नाही जायचं याच्याबरोबर." मग आता पार्थ त्याच्याकडेच बघत राहतो. मग या मानिनी ते म्हणतात, "ए जीवा असं नाही करायचं. आपलं बोलणं झालंय की नाही?
आता जीवा म्हणतो मी तयार आहे ना जायला, पण मला फक्त याच्याबरोबर नाही जायचंय, म्हणजे पार्थ बरोबर नाही जायचं असं म्हणत असतो. आता त्यांचे वडील संतापून म्हणतात याच्यासोबत जाणार नाही म्हणजे? एका घरातले सख्खे भाऊ आहात ना तुम्ही, नाही जाणार म्हणजे काय? मानिनीताई म्हणतात अरे बरं दिसेल का ते पार्थ? ए काय रे जीवा, अरे काय बोलते मी, बरं दिसेल का ते? आता जीवा म्हणतो म्हणजे असं नुसतं मान डोलावतो तो, पण आता ते वडील म्हणतात त्याचे हे घे चल हा बॉक्स घे, पण जीवा काही बॉक्स घ्यायला तयार नसतो. त्यावर मानिनीताई म्हणतात जीवा मी 3 आकडे मोजणार आहे, 3 म्हणायच्या आत तुम्ही दोघांनी इथून एकत्र निघायचंय. आता हे सगळं करणं खरंच गरजेचं होतं. जरा वेगळंच वाटलं मला हा प्रसंग, पण असो. आता त्या मानिनीताई म्हणतात 1, मग म्हणतात 2, आता जीवा 3 म्हटल्या तो बॉक्स घेतो आणि पुढे चालला जातो. अरे देवा, म्हणजे थोडक्यात हा वेगळाच जाणार की काय? नाही नाही, बॉक्स घेतलाच नाही बरं का त्याने, बॉक्स पार्थकडे दिलेले आहेत त्या मानिनीताईंनी. आणि आता त्या पार्थला म्हणतात कशा, अरे पार्थ बेटा आपला जीवा लहान आहे, अरे तो जरा अल्लड आहे ना बेटा, तू सांभाळून घे ही सगळी परिस्थिती. हं काय करणार बिचारा पार्थ, मोठा आहे ना, त्याला काही बोलायची सोयच नाही. हो म्हणल्याखेरीज त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाही. आता तो त्याच्या आईला बरं असं म्हणतो आणि त्या दोन्हीच्या दोन्ही पिशव्या बिचारा स्वतःच उचलतो आणि निघालाय मोहित्यांच्या घरी जायला. आता तो गेल्या गेल्या या मानिनीताई रडायला लागतात आणि म्हणतात सख्खे भाऊ कधी आतापर्यंत हे भांडले नाही हो. मग ते त्यांचे मिस्टर म्हणतात अगं मानिनी, म्हणूनच आता भांडतायत ते. अगं ठीक आहे ना, एवढं तेवढं होत असतं, उगाचच या गोष्टीचा कशाला त्रास करून घेतेस आता, प्लीज मानिनी, असू दे ग, होत असतं घर म्हणल्यावर. अगं मानिनी, हा सगळा गुंता सुटेल एक दिवस, हे लग्न पण स्वीकारतील हे पोरं. आता पोरी पण गेल्यात की नाही माहेरी, आपले पोरं शहाणे आहेत, शहाण्यासारखी वागतील. मग आता या मानिनीताई म्हणतात जे शहाणे ते तर शहाण्यासारखे वागतील हो, पण जे शहाणे नाही आहेत ते बहुतेक रम्या आणि वसुताईबद्दल बोलायचं असावं यांना. मग आता त्या म्हणतात की नाही नाही, मला ना पार्थ आणि नंदिनीची काळजी नाही आहे, पण जीवा आणि काव्या दोघे जण फार हट्टी येतो. देवा सगळं नीट होऊ दे रे बाबा. आता त्या देवाजवळ प्रार्थना करतात आणि ते म्हणतात नको नको टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल. इकडे नंदिनीच्या आईने स्वयंपाक बनवलाय एकटीनेच. नंदिनी येते लगबगीने आणि म्हणते अगं आई, हे काय एवढे सगळे पदार्थ बनवलेस एकटीने, मला मदतीला बोलवायचं न ग, आणि एवढं सगळं कशाला करत बसलीस? मग त्या म्हणतात अगं बाई पहिल्यांदा येणार आहेत जावई, मग खास बेत नको का करायला? नंदिनी म्हणते आई आण बरं इकडे, मी करते. त्यावर या शारदाताई म्हणतात अगं पोरीनो, लग्न झाल्यावर माहेरी असं मदतीला नसतं यायचं, माहेर पण भोगायला यायचं असतं. पण काय ग नंदिनी, तुमच्या दोघींमध्ये काही झालंय का ग? मगाशी आरुषी रूममधून आली तेव्हा तिचा मूड ठीक नव्हता. काय ग नंदिनी, काय झालंय? नंदिनी म्हणते नाही गाई, कुठे काय झालंय? अगं आरू आणि काव्याची लुटूपुटूची भांडणं तुला माहितीच आहे ना, चालूच असतं दोघींचं. आणि हां अगं आठवलं, अगं आम्ही दोघींनी आरूला फोन नाही ना केला, म्हणून आरू जरा रागवली आहे आम्हा दोघींवर. शारदाताई म्हणतात काय ग नंदिनी, अगं सगळं ठीक आहे ना ग घरी? अगं मला ना असं जरा वेगळंच वाटतं ग, रात्री झोपच आली नाही बघ मला. काय सांगू तुला, असं वाटते की यापुढे कधी शांत झोप लागणारच नाही मला. नंदिनी म्हणते अगं आई, किती विचार करतेस तू, असं नको ग विचार करू एवढा प्लीज. आणि तुला सांगू का, सगळं ठीक आहे बघ. विक्रम काका, मानिनी काकू दोघे खूप गोड आहेत, समजून घेतात ग आम्हाला. आणि त्या शारदाताई म्हणतात वसुताई आणि रम्या त्या कशा आहेत? नंदिनी आता जरा टेन्शनमध्ये येते बरं का त्यांनी त्यांचं नाव घेतल्यावर, पण सुरेख उत्तर देत म्हणते अगं आई, एकाच ताटात सगळ्या भाज्यांची चव सारखी असते का? नाही ना, एकसारखी चव नसते. तसंच एकाच घरातले माणसं एकसारखे नसतात, चालायचंच थोडं इकडे तिकडे. त्यावर शारदाताई म्हणतात नंदिनी बाळा, तू खूप समजूतदार आहेस, मला काव्याची फार काळजी वाटते ग, आल्यापासून माझ्याशी एक शब्द सुद्धा धड बोलली नाही बघ. नंदिनीला पण काव्याचीच काळजी वाटते. आता ती म्हणते तिच्या आईला, खरं सांगू आई, सध्या काव्याच्या कानावर आपल्यापैकी कोणाचाच आवाज पोहोचत नाहीये. आणि काय आहे ना, मला असं वाटतंय की आता ह्या परिस्थितीत आपण तिला न थोडा वेळ द्यायला हवा. तिने तिचं शांत होणं गरजेचं आहे ग आई. आता या दोघीही मायलेकींना काळजी वाटते काव्याची. पण नंदिनी म्हणते आई तरी पण तुला सांगते की तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना तिथे, मी काव्याचा हात कधीच सोडणार नाही बघ.
आणि मला तुझी काळजी वाटते, तू फक्त तुझी काळजी घे हं आई. आता नंदिनीने तिच्या आईला दिलासा दिलाय खरी, पण तिला सुद्धा मनातून हुरहुर वाटतेच आहे. आता इथून पुढे काव्या म्हणजे जरा डिस्टर्ब झालेली दाखवली आहे त्यांनी. आता काव्या मनातल्या मनात विचार हे सगळं आपल्या आयुष्यात काय होऊन बसलंय. खरं तर तिचं प्रेम होतं जीवावर, आणि नंदिनी आत्ता मगाशी जे शब्द बोलून गेली ना, की तिला जीवाबद्दल रिस्पेक्ट वाटतोय, जीवा खूप चांगला आहे वगैरे वगैरे, ती आत्ता बोलली ना आरुषीला, तर ते सगळं त्या काव्याला आठवतं आणि ते वाक्य आठवून ती खूप डिस्टर्ब होते. आता इथे त्यांनी एक सॅड सॉन्ग लावलंय, दाटला अंधार मनी समथिंग लाईक दॅट, आणि आता ते गाणं ऐकवलंय आपल्याला, पण ते गाणं ऐकता ऐकता ही काव्या पण रडताना दाखवली आहे. तिला तिचा भूतकाळ आठवतोय. जीवाने दिलेले सगळे गिफ्ट्स आता ती काढते तिच्या कपाटातनं, आणि ते एक एक गिफ्ट ती न्याहाळत बसते. प्रत्येक गिफ्टच्या मागे तिच्या ज्या ज्या आठवणी आहेत ना, त्या सगळ्या तिला व्हिज्युअलाइज होत आहेत, आणि ते सगळं आठवून आठवून ती खूप रडत असते, डिस्टर्ब होत असते आणि विचार करत असते की हे काय होऊन बसले माझ्या आयुष्यात, मी काय मागितलं होतं आणि मला काय मिळालं. प्रत्येक गोष्टी नशिबात नसतात, हेच खरं आहे. तर आता इथून पुढे ते गाणं बऱ्याच वेळा ऐकवलंय बरं का प्रेक्षकांनो, आणि ते गाणं ऐकता ऐकता काव्याने प्रत्येक गिफ्ट बघितलेत असं त्यांनी दाखवलंय. तर आता पुढे बघा, काव्या ऑलरेडी डिस्टर्ब असते, त्यात ही रम्या आगाऊपणा करते काव्यासोबत. काय करते ते बघा आता. काव्या रडून रडून बिचारी परेशान झाली आहे. आता इकडे रम्या आणि ती मंजू आत्या दोघी जणींचा संवाद ऐकवलाय आपल्याला. ती मंजू आत्या काहीतरी खात असते आणि त्या रम्याला म्हणते, बाई रम्या, आज काय छान वाटतंय ना ग, काय मोकळं मोकळं वाटतंय घर, त्या दोघीही बहिणी घरात नाहीये, त्यामुळे मला फार छान वाटतंय बाई आज, तू काही म्हण. त्यावर रम्या जोरात ओरडते तिच्यावर, त्या मावशीवर तिच्या, आणि म्हणते, मावशी तुला काही कळतं का ग, त्या दोघी काही खातात का तुला, त्यांचा आणि तुझा काय संबंध. मंजू आत्या म्हणतात, अगं खात नाहीत त्या दोघी मला, पण अगं ती नंदिनी ती सतत अशी बर्फासारखी थंडच असते बाई, आणि ती काव्या सतत आपली चिडचिड आदळापट, बाई वैताग आणलेला आहे या दोन्ही बहिणींनी, काही म्हण. त्यामुळे मला ना बाई या दोघी घरात नाही येतं शांतच वाटतंय. आता त्या दोघी यांच्याशी बोलायला तरी येतात का, पण उगाचच एखादं माणूस स्वतःला जास्तीच महत्त्व देतं नाही का. तशा या मंजू प्रत्येकाला आपापल्या भविष्याची चिंता असते नाही का. आता यांना माहिती आहे त्या दोघींचं महत्त्व या घरात वाढलं तर यांचं महत्त्व कमी होईल ना, म्हणून यांना आनंद वाटतोय दोघी बहिणी घरात नाहीये तर. आता ही मंजू आत्याशी बोलते तेव्हा रम्या म्हणते, काय मावशी, अगं छान नाही वाटत आहे, घर भक्कास वाटतंय. आता त्या मंजू आत्या म्हणतात, हे काय बोलतेस रम्या. रम्या म्हणते, अगं मावशी, माझा पार्थ पण तिकडे गेलाय ना, जीवा आणि पार्थ पोहोचले असतील ग तिथे. अगं माझ्याबरोबर लग्न झालं असतं ना, तर माझा पार्थ माझ्या बाजूला बसून जेवला असता ग आत्ता. मग मंजू आत्या पुन्हा म्हणते, हो ना, या घरात गृहप्रवेश पण तूच केला असता, आणि या घरात फोटो सुद्धा तुझेच लागले असते ना पार्थ सोबत. रम्या म्हणते, हो ग मावशी, करेक्ट करेक्ट बोलतेस ग तू. मला ना टेन्शन आलं होतं त्या काव्याचं तिकडे गेल्यावर मन बदललं तर, पण मला ना मस्त आयडिया सुचली आहे बघ, दे दे तुझा फोन दे. मंजू आत्या म्हणतात, अगं काय करतेस तू रम्या. मग रम्या म्हणते, थांब ग जरा. आता ती रम्या तिच्या मंजू आत्याच्या फोनवरनं पार्थ आणि काव्याच्या लग्नाचे फोटो काव्याला व्हॉट्सअप करते. मग आता ती मंजू आत्या म्हणते, अगं काय केलंयस तू. रम्या म्हणते, अगं काव्यानं लग्नाचे फोटोज आणि तिचं लग्न विसरता कामा नये म्हणून तिचे आणि पार्थचे फोटो पाठवले बघ मी तिला. आता इकडे काव्या ते फोटो बघते आणि तिचं डोकं रम्या म्हणत असते, ती आग आहे ना, त्या आगीत थोडं थोडं तेल ओतत राहायला हवं. अगं ती सतत अशी संतापलेलीच पाहिजे, म्हणजेच ती लग्न मोडायचा विचार करेल ना. आता ही रम्या असा विचार करते आणि खरंच काव्या तशीच काहीशी वागायला लागते. इकडे ती विचार करते, काव्या हे काय मूर्खपणा लावलाय, माझ्या आणि जीवाचे फोटो असायला हवे होते इथे, पण इथे पार्थचे आणि माझे फोटो आहेत. नाही नाही, मी हे सहन करूच शकत नाही, आणि हे लग्न मी एक्सेप्ट करणारच नाहीये. आतापर्यंत जे झालं ना ते झालं. आता आता मला काही ना काही मोठा निर्णय घ्यावाच लागणार आहे. माझे आणि जीवाचेच फोटो असायला हवे आता यापुढे. मी आता ठोस पावलं उचलणारच आणि एक निर्णय घेणारच. काव्या अशी मनाशी ठरवते आणि हा भाग त्यांनी संपवला इथे. आता पुढच्या भागामध्ये या काव्याच्या आईला कळणार आहे की तिचं आणि जीवाचं अफेअर होतं, पण आरुषी आणि काव्या या दोघींमध्ये मैत्री करवून दिली आहे नंदी. पण काव्या मात्र यांच्याशी मैत्री करायला तयार नाहीये. ती त्या दोघींना म्हणते, आधीसारखं काही राहिलेलं नाही आता. आता तिची आई आली आहे काव्याला बोलवायला, काव्या खाली चल बघ, पार्थराव आलेत. मग काव्या म्हणत असते, मला नाही यायचंय खाली.
आता त्या म्हणतात की अगं तुझ्या ताईने एक्सेप्ट केलंय ना सगळं. मग काव्या म्हणते मी काही ताई नाही आहे, मी नाही एक्सेप्ट करणार हे सगळं. आता तिची आई म्हणते तुला जावंच लागेल असं म्हणून त्या तिचं सामान भरायला घेतात. तेव्हा जीवाचं आणि तिचं लॉकेट आणि काही गिफ्ट त्यांना सापडतात आणि त्याबद्दल तिला प्रश्न विचारतात. आता ती घाबरली. मला तर असं वाटतंय प्रेक्षकांनो की आता काव्याची आई या गोष्टीची वाच्यता कुठेच करणार नाही, उलट तिला जीवाला विसरण्याचा सल्ला देतील. काय वाटतं तुम्हाला? माझ्या कमेंटशी तुम्ही सहमत आहात का? नक्की सांगा. आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवर 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. मी खूप आनंदी आहे आज. थँक्यू सो मच. मला माहिती आहे आपल्या या चॅनलचे आणि त्या चॅनलचे प्रेक्षक बरेच सेम आहेत, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू. प्रेक्षकांनो, भेटूयात ठरलं तर मग या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये. तो दुपारपर्यंत येईलच, पण हा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा. आणि या चॅनलवरही लवकरच आपण 1,00,000चा टप्पा पार करू अशी ईश्वरचरणी अपेक्षा करते. तर आता पुढे बघूयात काय काय घडणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या नवीन भागासहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.